डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी। फोक आख्यान हा सध्याच्या तरुण कलाकारांचा एक लोकप्रिय संच आहे। तो सध्या मराठी लोकसंगीताचा वारसा नवीन पिढीपर्यंत पोहोचवत आहे। यामध्ये पारंपरिक वाद्य, शाहिरी बाणा आणि लोककलेचा मेळ घालून अतिशय ऊर्जेने कथा सादर केल्या जातात। या चमूने आपल्या ठसकेबाज आवाजाने आणि सादरीकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे। जुन्या लोककलांना त्यांनी आधुनिक काळाशी जोडून एक नवा थाट दिला आहे। आख्यानांमध्ये प्रामुख्याने संत, अवतारी पुरुष आणि देवदेवता यांची चरित्र तसेच पौराणिक कथांचा समावेश असतो। लोककलेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील इतिहास, शूरवीरांच्या गाथा आणि महाराष्ट्राच्या मातेतील भावना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आख्यान करत आहे। या घरंदाज लावणी, जात्यावरच्या ओव्या आणि भक्तीचा रसाळ आविष्काराने अक्कलकोटकर भारावून गेले होते। श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा 39वा वर्धापन दिन आणि गुरुपौर्णिमा महोत्सव न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मंजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मंजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली होत असून गुरुवार 23 जुलै रोजी सायंकाळी 7:15 वाजता मी फोक आख्यान या कार्यक्रमाने 5वे पुष्प संपन्न झाले। दरम्यान या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन सोमपा महापौर विनायक कोंड्याल, धनश्री विनायक कोंड्याल, सोमपा आयुक्त सचिन उंबासे, अस्मिता सचिन उंबासे, परमपूज्य धनंजय पुजारी, नगरसेवक अमोल बापू शिंदे, चंद्रशेखर रेड्डी, ओंकार पवार, नगरसेविका संगीताताई जाधव यांच्या हस्ते करण्यात आला। या प्रसंगी श्रींची प्रतिमा, नटराज आणि स्वर्गीय लतादिदी मंगेशकर यांच्या प्रतिमेचं पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। फोक आख्यान ही महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशात रुजलेली एक प्रभावी लोकसंगीत आणि कथाकथनाची परंपरा आहे। यामध्ये संगीत, कथन आणि नाट्यमय अभिव्यक्ती यांचा मिलाफ साधून शौर्य, भक्ती आणि ऐतिहासिक कथांचं राकटपण तल्लीन करणारे सादरीकरण संपन्न झालं। प्रारंभी मान्यवरांचा न्यासाच्या वतीने सत्कार करण्यात आला। न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, संजय कुलकर्णी, सोमकांत कुलकर्णी, विश्वंभर पुजारी मंत्रपठणाने पूजन संपन्न झालं। गुणीजन गौरव पुरस्कारामध्ये सतीश पवार, राजू पवार, पानमंगरुळ, मोहित आटन, अक्कलकोट, प्रेम नोगजा, सोलापूर यांचा न्यासाच्या वतीने गुणीजन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला। यावेळी तालुक्यातील इयत्ता 10वी 12वी परीक्षेत उत्तम गुण मिळवलेल्या 6 गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव न्यासाच्या वतीने करण्यात आला। याशिवाय 26 जुलै रोजी रविवारी पहाटे 5:30 ते 9:30 पर्यंत श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आणि चॅलेंजर स्पोर्ट्स फाउंडेशन सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्य ते अध्यात्म या प्रेरणादायी संदेश देणारी ही भक्तिरण स्पर्धा अक्कलकोटच्या पावनभूमीत आयोजित करण्यात आली असून शारीरिक तंदुरुस्ती, आध्यात्मिक उन्नती आणि भक्तिमय वातावरणाचा सुंदर संगम या उपक्रमातून अनुभवायला मिळणार आहे। विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट। आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा।